SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटींची योजना पूर्ण करण्याला आणि IT पार्क सुरू करण्याला भाजपच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी जामगोंडी मंगल कार्यालयात झाले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा अळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याकरता भाजपा कटिबद्ध आहे. सोलापुरात IT पार्कचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपकडून मागणी करण्यात येईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे याप्रमाणे: सोलापूर शहरासाठी पुढील 100 दिवसात 100 ई-बस शहरातील रस्त्यांवर कार्यान्वित करणार. धूळमुक्त सोलापूरसाठी अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेवर भर देणार. प्रत्येक प्रभागात क्रीडांगणे, उद्याने बांधणार. हद्दवाढ भागात अत्याधुनिक रुग्णालये उभारणार. महापालिकेच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार देखील जनतेला उपलब्ध करून देणार. गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार. शहरातील विविध भागात सुलभ सार्वजनिक स्वच्छतालये उभारणार. महिलांसाठी पिंक टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देणार. हद्दवाढ भागात मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या जातील. प्रत्येक प्रभागात प्रभाग कार्यालय, एक खिडकी सेवा देणार. कर प्रणालीत सुसूत्रता आणून नागरिकांवरील कराचा बोजा कमी करणार. बांधकाम परवाना प्रक्रियेत सुलभता आणणार. जन्म मृत्यू दाखले विभागीय कार्यालयातच मिळणार. MIDC मध्ये सुविधा उपलब्ध करून देणार. तसेच वस्त्रोद्योगाला चालना देणार.